बघा, शेवटी केईएम रुग्णालयाला 100 वर्षाचा इतिहास आहे. 100 वर्ष केईएम रुग्णालयाला 100 वर्षाचा इतिहास आहे. केईएम रुग्णालयाचं नुकतीच शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून फार मोठा कार्यक्रम केला गेला. मुंबईमधनं नव्हे तर देशभरामधनं जगभरामधनं जे केईएम हॉस्पिटलमधनं जे डॉक्टर शिकून गेले, जे जगाच्या पातळीवर ज्यांनी नावलौकिक मिळवला, असे सगळे डॉक्टर, त्याचे माजी डीन, मोठे मोठे सेलिब्रिटी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे असे रोजच्या रोज अनेक लोक इथे शताब्दी महोत्सवानिमित्त येते. असं काय घडलं, त्या लोडाला उपरती झाली आणि एका दिवसामध्ये या रुग्णालयाचं नाव बदलून त्यांनी एक कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं देण्याचा एक प्रस्ताव दिला. त्या लोडांना काय मुंबईतली नाव बदलायची आहेत का? मुंबई गिळंकृत करायची आहे का? कारण हे ऐतिहासिक स्थळ आहे, ज्या की नेरवरच्या नावाने त्या रुग्णालय ओळखलं जाते. आत्ताच आमच्या पराग चव्हाणांनी सविस्तर माहिती दिली. 1926 मध्ये त्यांनी जवळजवळ 7 लाख रुपये देणगी त्यावेळी दिली आणि ह्या रुग्णालयाच्या निर्मितीमध्ये फार मोठा वाटा त्यांनी उचलला, म्हणून त्यांचं नाव त्यावेळी दिलं गेलं. ही ऐतिहासिक वास्तू आहे. ऐतिहासिक वास्तूला दुरुस्ती करता येत नाही. ऐतिहासिक वास्तूची नावं बदलताना देखील फार मोठ्या प्रक्रियेतनं जावं लागते. पण ठराव आणायचा, तो मंजूर करून घ्यायचा, दादागिरी करायची, दबाव टाकायचा, असं मराठीमध्ये म्हण आहे. मी ज्यावेळेस सकाळी उठलो तर मी विचार करत होतो की पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईकरांना अजून काय काय पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर आम्ही लाक्षणिक उपोषण केलं करिअर नाक्यावरती. त्या लोअर ब्रिजच्या खाली एक मोठा भूखंड उपलब्ध आहे, जिथे मी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किशोर पेडणेकरने आणि मी प्रस्ताव दिला होता. तिथे ज्येष्ठांकरता विरंगुळा केंद्र बनवा, तरुणांकरता ओपन जिम बनवा, लहान मुलांकरता बगीचा बनवा, कबड्डी करता एक भूखंड आहे मोठा, तो आरक्षित करा. मंजूर झाला. नगरविकास खात्यातनं 3 कोटी मिळाले. त्यानंतर लोढांनी पत्र दिले त्यांच्या खासगी संस्थेला, त्या भूखंड आम्हाला द्या. अरे तुमचा संबंध काय या मतदारसंघाशी? जा ना, तुमच्या मतदारसंघातले भूखंड आरक्षित करा. किती नावं बदला, मलबार हिलचं नाव बदला, केम्स कॉर्नरचं नाव बदला, इथे काय आहे तुमचं? आणि या ऐतिहासिक वास्तूंचं ही सगळी नावं बदलण्याचा घाट यांनी घातलेला आहे. म्हणून मला असं वाटायला लागले की मराठीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, माकडाच्या हातात कोलीत. यांनी जे काय सत्ता घेतलीय ती आता त्या म्हणीला बरोबर लागू होते असं झालेलं आहे. भूखंड खा. सचिन पडवळांनी आत्ताच माहिती दिली, 4 दिवसापूर्वी कांदिवलीचा एक भूखंड हातात वसतिगृहाचा परस्पर इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये लोढाच्या संस्थेला देऊन टाकला. अरे काय आहे हा? भस्मासूर आहे. मग किशोरीताईंनी सांगितलं त्याला अॅनाकोंडा गिळंकृत कर. अरे जर एवढी तुझ्यात हिंमत आहे तर जे टॉवर बांधतोस त्यातला एक टॉवर देऊन टाक धर्मादाय रुग्णालय म्हणून, आणि त्याला ते नाव दे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य, आणि त्याच्यामध्ये ते रुग्णालय चालू कर. आम्हाला आनंद वाटतो मुंबईकरच्या सेवेकरता अजून एक आपण काहीतरी आखलं. परंतु मुंबईमध्ये पारंपरिक दृष्ट्या वंश परंपरागत वर्षोनुवर्ष ज्या वास्तू आहेत त्यांचा नाव बदलण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. आणि एवढ्या जर वाटते तर आपले ते टॉवर तर देताना वेगवेगळे नावं, बेनेंझा, एलेंझा, डेनेंझा, ती सगळे द्या ना. मग किशोरताई म्हणाल्या सावित्री द्या, भगीरथी द्या, कावेरी द्या, ते का नाही देत? तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे जाते? म्हणजे माझं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं ह्या लोडाची प्रवृत्ती आहे. त्याचा आम्ही निषेध करतोय. त्याच्या जर हिंमत असेल ना तर इथलं नाव बदलून बोर्ड लावायला या. येताना चालत याल, जाताना तुम्ही जाणार तसे नाहीत. हा इशारा आहे, माझा इशारा आहे, आमचा समजता सगळ्या शिवसैनिकांचा. महाडच्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ज्या सुविधा आहेत पेशंटच्या या सुविधा सुधाराव्यात, परंतु प्रशासनाचं लक्ष दुसऱ्याच गोष्टीकडे जाते. प्रशासनानं सुविधांकडे लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. ही खरी गोष्ट आहे. आपण पाहत असाल गेले 3-4 वर्ष इथले MRI असेल, इथले सिटी स्कॅन असेल, इथल्या सोनोग्राफी असेल, इथले पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असेल, इथल्या नर्सेस असतील, अशा प्रचंड उणीव आहे. सिक्युरिटी गार्ड पण कमी आहेत आणि 75 नर्सेस इथे कमी आहेत. 75 नर्सेस हे मी सातत्याने विधानसभेत भांडत आलो, पण त्याच्यावरती उत्तर शून्य, उत्तरं देतात, कार्यवाही शून्य. पण तिथे बघायचं नाही. पण असं जे काय प्रासंगिक ज्याच्यावरती फोकस होईल
आपलं नाव चर्चेला आहे असं काहीतरी करत बसण्याचा असा या सत्ताधाऱ्यांचा उद्योग आहे. मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो, जे त्यांच्या सोबत आहेत ना सत्तेमध्ये, जे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललो असं म्हणतात, त्यांना जर काय डोक्यामध्ये काय शिल्लक असेल तर बाळासाहेबांचे विचार कधीच नव्हते. मुंबई पण पुसण्यात हे जे विचार घेऊन चालले म्हणतात ना, त्यांनी याला विरोध करावा उघडरित्या येऊन. सांगायचं केएम रुग्णालयाचं नाव हे केएम रुग्णालयच राहील, दुसरं कुठलंही बदललं जाणार नाही. हे ते काय विचार म्हणून घेऊन जात आहे म्हणताना ते असे प्रदर्शित करा, दाखवा. हिंदी में बताइए आप डीनला आम्ही विनंती केली की तुम्ही इथे प्रशासन म्हणून वावरता, तुम्ही या केएम हॉस्पिटलच्या अधीन आहेत, तुमच्या नेतृत्वाखाली शतक महोत्सवी वर्ष साजरं केलं. तुम्ही तुमचा अभिप्राय मागितला त्याला तीव्र विरोध करा, तुमचं मत प्रदर्शित करा, आणि जर तुम्ही त्याप्रमाणे मत प्रदर्शित केलं नाही तर गाठ आमच्याशी आहे, आम्ही इथे तुम्हाला स्वस्त बसवून देणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल अशा प्रकारच्या त्यांना सूचना केल्या. आरोग्य समितीत प्रस्ताव मंजूर झालेला आहे, पुढे मंजूर झाला नाही. जास्तीत जास्त हिटलर पद्धतीने विरोधी पक्षांकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि ही हिटलर पद्धत ही सगळ्याकडे देशापासून ग्रामपंचायतीपर्यंत चालू आहे. महानगरपालिकेमध्ये कुठलंच गोष्ट मुंबईच्या भल्यासाठी मांडूनही ऐकलं जात नाहीये. ही वास्तव आहे आणि पत्रकार म्हणून किंवा मीडिया म्हणून हे तुम्हाला पण माहिती आहे. पुढे काय भूमिका असेल आता? पुढे प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर बदलण्याची, बिघडवण्याची ह्यांची मानसिकता असेल तर आम्ही त्या मानसिकतेला सामोरं जायला तयार आहोत. याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. कारण ही इमारत 1925 ला आणि राजे एडवर्ड यांनी 7 लाखाचं योगदान दिलेलं आहे. आणि त्या योगदानाच्या वेळेला या लोडाचा आजोबा कुठे होता, या लोडाचा पंजोबा खापर पंजोबा कुठे होता ते विचारा. आज तुझ्याकडे पैसे जास्त झाले नको त्या बिल्डिंगच्या माध्यमातून तर तू पैशावर उडणार. अरे तुझ्यापेक्षा आम्ही खूप बघितले. मुळामध्ये तुझ्या ज्या इमारतींची जी नावं आहेत, ज्याला आपण म्हणतो ना अल्टामॉन, लोडा वर्ल्ड टॉवर, ट्रम्प टॉवर, आता ट्रम्पचा काय इथे संबंध, बेलेसिया, लोनोपिमो, लावणा सीताराम, राजाराम, कावेरी, सिंधू, अशी सावित्री, रामनिवास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाव ना नाव, भारत निवास, लाव नाव. आम्ही स्वागत करू तुझं. हे सगळं बरोबर का तर तिथे त्या नावाने चांगली बिल्डिंग सेल झाली पाहिजे. आणि मुंबईच्या उरावर बसायला बाहेरून लोक आली पाहिजे. हे तुमचे उद्योग आम्हाला कळतायत. त्यामुळे कडाडून विरोध होणार. तुझा आजोबा आण, तुझा पंजोबा आण आणि तू पण ये, दाखवतो तुम्हाला. उद्या आम्ही इथे सह्यांची मोहीम राबवतोय सकाळी 10 वाजता. सह्यांची मोहीम राबवतोय. आणि त्याच्यामध्ये 1 कोटीच्या वर आम्ही सह्या देणार. हात देतील आणि ते निवेदन घेऊन आम्ही परवा बुधवारी आयुक्तांना भेटतोय. शेकडो सह्यांचं निवेदन घेऊन आणि आयुक्तांना सांगणार अशा कुठल्याही प्रकारची मागणी मान्य करू नका. हा जनआक्रोश आहे. इथे राजकीय भूमिका नाही. शिवसेना म्हणून आम्ही भांडणारच, पण हा जनआक्रोश आहे. कारण मी लहानपणापासून पाहतोय. मला कोणी ऍड्रेस विचारला लहान असताना शाळेत 5वी मध्ये असताना, तू कुठे राहतो तर मी सांगायचं केएम हॉस्पिटलच्या पलीकडे राहतो. मागे राहतो. आमची ओळख आहे केएम हॉस्पिटल, ही आमची परळवासियांची ओळख आहे. ती पुसण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला पुसून टाकल्याशिवाय आम्ही राहणार. त्याला पुसून टाकू. सर एक बार हिंदी में बता दीजिए, जो केएम हॉस्पिटल को रीनेम करने की जो शिवसेना यूपीटी विरोध कर रहे हैं. हम जरूर विरोध कर रहे हैं. इस प्रस्ताव के विरोध में हो, क्योंकि ये आरोग्य समिति में बड़े पहले प्रस्ताव आया होगा
लेकिन ये प्रस्ताव किसके बुद्धि से आया है, किसके दिमाग से आया है? तो वो लोढ़ा का मुंबई से कोई लेना देना है ही नहीं, क्योंकि ये मुंबई पाने के लिए जो आंदोलन हुआ उसमें जो 106 लोगों ने हुतात्मा पुकार लिया है, उसमें कोई लोढ़े का रिश्तेदार नहीं है, लोढ़ा नाम का एक भी आदमी नहीं है उसमें। वहाँ हमारे गृहिणी कामगार थे, यहाँ के मिल मजदूर थे, यहाँ के मध्यम वर्गीय थे, जो मेहनत करके पेट भरते ऐसे लोग थे। उन्होंने आंदोलन में मैं सहभाग लिया। 106 हुतात्मे हुए, उसमें कोई लोढ़ा नहीं है। तो लोढ़ा क्या जानता है मुंबई में? तो लोढ़ा ये सोचना बंद करो, मेरे दिमाग में आएगा वो नाम बदली करूंगा। मुंबई वाले और 5 साल में क्या क्या देखेंगे ये चिंता हमें है। या हमारे मराठी में कहावत है, माकडाच्या हातात कोलीत। मुंबईकरों ने गलती की है, इनके हाथ में ये कोलित दिया है। 5 साल में कहाँ का अंगार लगाएंगे पता नहीं है, क्या क्या खाएंगे पता नहीं है, कौन सा भूखंड खाएंगे पता नहीं है, कौन सा नाम बदली करेंगे पता नहीं है। कांदिवली में कुछ अभी 4 दिन पहले इम्प्रूवमेंट कमेटी में एक ठराव आया जिसमें एक निवासी संकुल है, वसति गृह जिसको कहते हैं, वो भूखंड भी हैंड ओवर कर दिया लोढ़ा के संस्था। फिर क्या आप चैलेंज कर रहे हैं यहाँ के बोर्ड जो है चेंज करना चाहिए नाम का? आने दो ना, चैलेंज क्या? हम परेलवासी ये है, संघर्ष हमारा जीवन है और संघर्ष हमारा जीवन है। हम परेलवासी है, लालबाग परेलवासी है। एक तो ज्यादा गुस्सा नहीं करते, लेकिन गुस्सा करेंगे तो उनको ठंडा करने की ताकत किसी में भी नहीं है। देख लेना, आने दो उनको, देख लेंगे हम क्या करें। होना नहीं देंगे। अरे वो करेंगे, वो शिवसैनिक है हम लोग, ऐसे बताते नहीं। छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े हैं हम गनीमिकावा से जाते हैं। मैंने आपको बताया था, अपने पैरों से आएंगे, अपने पैरों से वापस नहीं जाएंगे। फिर आपको लगता है जो असल मुद्दे हैं, जो अंदर के मुद्दे हैं, रेसिडेंट्स के, पेशेंट्स के मुद्दों से ध्यान भटकाने के लिए ऐसा काम किया जा रहा है? आपकी सोच सही है, आपकी सोच सही है, क्योंकि यहाँ के जो मार्ड की डॉक्टरों की जो संगठन है मार्ड, उनका भी विरोध है, यहाँ के परिचारों का विरोध है। कल हम आयुक्त को मिलेंगे बुधवार को, वो उनसे बात होगी, वो भी नहीं माने या कोई दबाव में निर्णय लेते हैं तो एक दिन ऐसा होगा कि इस केएम अस्पताल की पूरी प्रशासन स्ट्राइक पे जाएगी। यहाँ के परिचारिका होंगे, यहाँ के तृतीय श्रेणी कर्मचारी होंगे, यहाँ के चतुर्थ श्रेणी कर्मचारी होंगे, यहाँ के डॉक्टर होंगे, कि ये बात किसी को भी अच्छी लगी नहीं। क्योंकि ये एक फैमिली है, केएम हॉस्पिटल के ये जितने वर्कर्स है फैमिली है, केएम हॉस्पिटल के नाम से जुड़े हुए। और इतना ही नहीं, पूरे दुनिया में केएम अस्पताल का एक अलग नाम है। यहाँ के डॉक्टर पूरे दुनिया में बहुत बड़ा नाम कमा के सेवा दे रहे। ऐसे केएम हॉस्पिटल का नाम बदली करने में क्या उसको क्या मिलने वाला हमें पता नहीं है। ताई, आप दूसरे नाम सजेस्ट कर रही थी, कह रही थी बिजनेस में अलग नाम यूज करते हैं। हाँ, एक तो गलत मत बोलो, हम कौन सा भी नाम सजेस्ट नहीं कर रहे। नहीं ताई, सुनो, जो राजे एडवर्ड ये जो नाम है मेमोरियल करके, वही नाम रहना चाहिए। क्योंकि 1926 में 25 में वो बिल्डिंग का काम चालू था, वो राजे एडवर्ड्स उनका ट्रस्ट है। वो ट्रस्ट के माध्यम से उन्होंने 7 लाख या 6 लाख रुपए दिया है। तभी लोढ़ा का बाबा, लोढ़ा का आजोबा, लोढ़ा का पंजोबा किधर है, किधर था? हाँ, जिस व्यक्ति ने इतना ट्रस्ट के माध्यम से योगदान दिया है, तो हमारे में ये है ना, जो योगदान दिया है तो उसका नाम चलता है। और आपको इतना बहुत खुमखुमी है, बहुत कुछ अच्छा करने की खुमखुमी है, तो करो ना। पहला खुद के बिल्डिंग बनाए ना, अल्टामॉल, लोढ़ा वॉल टावर, ट्रम्प का क्या इधर? मोदी टावर रखते तो थोड़ा अलग, ट्रम्प का क्या है? बेलिसिया, लोनोपिया, तो रोको ना, सीताराम, राजाराम, गंगाराम, और नहीं रखेंगे निवास, राम निवास, तुकाराम, हाँ नहीं रखेंगे, क्योंकि सेल बिल्डिंग जो है उनकी सेल नाम से नहीं होगी। तो अपने धंधे के लिए बराबर
परदेशी नाम चलते और जिनका प्यार है, जिनका भरोसा है, ये जो हमारा केईएम है, एकलव्य के लिए हमारे प्रेम है। कौशल्य किधर से लेके आया? कौशल्य उनका चालू है, ये ही कौशल्य है। इसका नाम बदलो, ये प्लॉट खा लो, ये प्लॉट ले लो, यही कौशल्य है उनका। मैं बीजेपी का पूरा बीजेपी को नहीं बोलेगी, मैं लोढ़ा के बारे में बात कर रही है। तो बीजेपी नहीं, लोढ़ा को सुधारना चाहिए, और नहीं सुधारता है तो हम मान लेंगे कि बीजेपी की राजनीति यही है।